मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ना मी माझं रविवारचं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता खूप दिवस झाले ना पुण्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे। रविवारी सुद्धा ना भरपूर अगदी रात्रभर पडतच होता आणि सकाळी सुद्धा भरपूर होता। थंड वातावरण झालं होतं म्हणून सकाळी सुरुवात ना चहापासून केली। आंघोळी केली आणि पहिली चहा ठेवली, मस्त दुधाची चहा, आणि त्यासोबत काहीतरी खाल्लं मी, बिस्किट वगैरे, आणि मग बाकी घरातल्या कामांना लागले। आता वातावरण इतकं छान झालं, पाऊस पडतोय, थंड वातावरण झाले, पक्षी मस्त ओरडत आहेत, आणि ना इथे खिडकीवरती ना भरपूर पक्षी येतात। त्यांनी घरटे वगैरे केलेले आहेत, आधीपासूनच केलेत, म्हणजे मी इथे यायच्या आधीपासूनच ते लोक राहत आहेत। त्याच्यामुळे ना मस्त येतात, बसतात, खायचं घेऊन येतात। आता मी ज्यावेळेस आली पंजाबवरून त्यावेळेस त्यांना घरटं बांधायचं होतं म्हणून तोंडामध्ये ना काहीतरी घेऊन यायचे। एक दिवशी तर सापाची काच असते ना तेच घेऊन आले होते, म्हणजे काही पण कचरा घेऊन येतात, मग त्यांच्या तोंडातून कधीतरी तो पडतो। चला, आता चहा वगैरे घेतली आणि आले बेडरूममध्ये। तर इथे आम्ही झोपत नाही, आम्ही हॉलमध्येच झोपतो तिघंही, पण साफसफाई ना रोज असते। तर आज म्हटलं बेडशीट चेंज करावी आणि पिलो कवरसुद्धा, म्हणजे आल्यापासून तरी मी चेंज नव्हतं केले, कारण का पाऊससुद्धा भरपूर आहे आणि कपडे सुकत नाहीत। म्हणजे रोजचे आम्ही घालतो ते सुद्धा कपडे सुकत नाहीत, ते सुकायलासुद्धा 3-3, 4-4 दिवस लागतात। आता इथे माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे, नाहीतर मग लवकर कपडे सुकले असते। आणि मेन म्हणजे ना कपडे वाळत टाकायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो। आता पाऊस पडतोय म्हणून वरती टेरेसवरती कपडे नाहीच टाकत, सारखा पाऊस आहे। मग समोर गॅलरीमध्ये कपडे आम्ही वाळत टाकतो, तर समोरच्यांनासुद्धा घालायचे असतात, म्हणून मग जास्त धुवायला कपडे काढतच नाही। आता दुसरी बेडशीट मला हांतरायची आहे ना, म्हणून मी ह्याच्यातून काढते। आता हा डबल बेड आहे, पण आम्ही कधीतरी असं जर वाटलं ना की रात्रीचं झोपावं डबल बेडवरती, किंवा कोण गावावरून आलं तर मग आम्ही असा डबल बेड करतो आणि मग इकडे झोपायला त्यांना देतो। तर आता बेडशीट सगळ्या माझ्याकडे डबलच्या आहेत, सिंगलची क्वचित 1-2 बेडशीट आहेत, पण आता ही सुद्धा डबलच आहे, तरी व्यवस्थित हांतरून घेते मी। ही व्यवस्थित फोल्ड होते। आता ही थंडीतली आहे उलनची, ही मला जास्त आवडते बेडशीट, एकदम व्यवस्थित बसते, म्हणजे एकदा हांतरली ना की अजिबात हालत नाही व्यवस्थित सेट केल्यानंतर। आणि थंड वातावरणसुद्धा आहे ना, म्हणून म्हटलं चला आता हेच हांतरावी। हांतरून घेतली व्यवस्थित। आणि आता समोर तुम्हाला दिसतच असेल, घराला तसा पिंकच कलर आहे, पण थोडंसं ना भिंतीचा कलर निघाला होता, म्हणून मी इथे सुद्धा ना वॉलपेपर लावून घेतला आहे, तुम्हाला दिसतच असेल। हा वॉलपेपर ना मी मिशोवरून मागवला आहे, कलर पिंक असल्यामुळे पिंक कलरचाच मागवला आहे, दिसायलासुद्धा छान दिसतो। कलर अवेलेबल आहेत, व्हाईट कलरसुद्धा खूप छान दिसतो, पण तो नाही मी मागवला। आता सुरुवातीला 5 पीस मागवलेले, तर खरं म्हणजे हॉलमध्ये ना थोडासा कलर गेलेला, तिथे लावण्यासाठी मागवलेला, तर ते 1-2 पीसमध्ये होऊन गेला। आता बाकीचं राहिले ते मी इथे लावून टाकलं, दिसायला सुंदर दिसतंय। आता 2च पिलो कवर धुवायला काढते आणि एक बेडशीट, म्हणजे सगळ्याच पसारा नाही करत, वाळत टाकायलासुद्धा जागा नाही मिळत। एकतर रोजचे कपडेसुद्धा असतात आणि सात्विकचे सुद्धा कपडे भरपूर असतात, तरी रात्री झोपताना आता डायपर घालते, कारण का पावसाळ्यामध्ये ना सुसूसुद्धा भरपूर करतो। दिवसभर करतच असतो, पण दिवसा नाही घालत, रात्री झोपताना घालते। आता त्या साईडला जो पडदा होता ना तो मी ह्या साईडला लावला आहे। खरं म्हणजे ह्यातील 2 पडदे आहेत, पण मी आता एकच इकडे लावला आणि एक ठेवला आहे। व्हाईट कलर असल्यामुळे ना खराबसुद्धा लवकर होतो, म्हणून ना आणखी 2 पडदे वेगळ्या कलरचे मी मागवलेले आहेत, आणि त्यासोबतच डेकोरेशनचं सुद्धा सामान मी मागवलं आहे। जसं मी डेकोरेट करेल ना तसं तुमच्यासोबत शेअर करत जाईल। खूप जणे, मी परवासुद्धा सांगितलं की होम टूर मी रुद्राचे पप्पा आल्यानंतर देईल, कारण का म्हणजे मोठी कामं आहेत ना, तर ते आल्यानंतर आम्ही करणार आहोत। कार्पेट वगैरे चेंज करणं किंवा बाकी इतर घरातले कामं, फिटिंग वगैरे सुद्धा व्यवस्थित करायचे आहे। तर खूप जणींच्या कमेंट येतात, होम टूर दे ना, घर दाखव ना पूर्ण। तर आता जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना तेच माझं घर आहे, पण होम टूर मी ते आल्यानंतर देईल। आता थोडं डेकोरेट करते, मी सुद्धा नवीनच आले इथे, मला जे हवं आहे नको आहे ते मी बघते आणि तसं ऑनलाईन मी मागवते आणि डेकोरेट करते। आता किचनमध्ये सुद्धा ना लाईटिंग लावले, पण ती लाईटिंग व्यवस्थित बसत नाही, ती पडते, तरी मी ना ती डबल टेपने लावल्या। तर डबल टेपने थोडा वेळ बसते आणि पडते, तर कायमस्वरूपी बसेल असं काही जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करा, म्हणजे मी ती ऑनलाईन मागवेल। आता दुपारच्या जेवणाची तयारी, रविवार असल्यामुळे ना
चिकन मी घेऊन येणार आहे. आठवड्यातून एकदा मी चिकन आणते आणि मग त्या चिकनची रेसिपी रुद्राला विचारून करत असते. तिला बिर्याणी आवडते, जास्त करून बिर्याणी आवडते. तर मागच्या रविवारी बिर्याणीच केलेली, म्हणून ह्या रविवारी चिकनचा रस्सा, भात आणि भाकरी. तर त्याच्यासाठी आता मसाल्याची तयारी. तर आज मसाला ना थोडासा वेगळा म्हणजे भाजून करते. जसा गावाला चुलीमध्ये कांदा खोबरं भाजतात ना आणि मसाला करतात त्या पद्धतीने करते. तर आता इथे शेगडीवरतीच 3 कांदे घेतलेत मसाल्याला. हे आमचं 2 टायमाचं जेवण, म्हणजे दुपारी एकदा केलं ना की दुपारीसुद्धा खायचं आणि रात्रीसुद्धा. अर्धा किलो चिकन आणलं की आमच्या दोघींचं होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये सात्विक काही जास्त खात नाही, एकदम थोडंसं, म्हणजे नाच्या बरोबर तो खातो. आता इथे खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे आणि 3 कांदे भाजलेत, लसूण, अद्रक, टोमॅटो, 1 टोमॅटो घेतला याच्यामध्ये मसाल्यासाठी. आता भाजीसुद्धा आणायला जायचं, म्हणजे चिकन आणायला जायचं. तर आधीच मी मसाला तयार करून ठेवते. खोबरं भाजून, कांदा, लसूण सोलून घेतले आणि आता घरातली कामं म्हणजे कचरा वगैरे काढते, कारण का आता उशिरा मुलं उठलेत ना, म्हणून उशिरा कचरा काढते. तर आता सात्विक उठल्यानंतर तो मस्त खेळत असतो. काल ना माझी मैत्रीण आली होती, तिचे मिस्टर, ती आणि तिची मुलगी. तर त्याने ना हे खेळणं आणलेलं सात्विकला. त्या खेळण्यासोबत ना कालच्यापासून इतका छान खेळतोय, म्हणजे टी व्हीसुद्धा बघायला मागत नाही आणि मोबाईलसुद्धा मागत नाही आहे. फक्त ते खेळणं घेतलं आणि गाडीसारखं चालवतं. म्हणजे गाड्यांसारखे जे खेळणे असतात ना ते त्याला भरपूर आवडतात. काहीच नसेल ना मग एखादा डब्बा घेतो आणि बेडवरती गाडी असं समजून खेळत असतो. तर चला आता पटकन कचरा वगैरे काढून घेते, उशीरसुद्धा झाला आहे. बाहेर मला म्हणजे मार्केटमध्ये जाऊन चिकन वगैरे आणायचं आहे, थोडीफार भाजी आणायची, कोथिंबीर, अद्रक वगैरे. तर रुद्र आता आंघोळीला गेले. ती आंघोळी करून आल्यानंतर मग मी जाईल, म्हणजे ते सात्विकवरती लक्ष ठेवेल. आणि मी काही फोन बाहेर जाते ना तर फोन घेऊन जात नाही, वायफाय कनेक्ट करते टी व्हीला आणि टी व्ही लावून देते, मग फोन नाही नेता येत मला. आता ते सुद्धा काम करायचं आहे, म्हणजे रुद्राचे पप्पा आले ना की कनेक्शन घ्यायचं आहे वायफायचं, म्हणजे मी बाहेर फोन वगैरे घेऊन जाऊ शकते. तर आता इथे समोर एंट्रन्सला सुद्धा चपली वगैरे ठेवलेत ना, इथे सुद्धा धूळ वगैरे जास्त आले. तर आता साफ करून घेते ते सुद्धा. चपली रुद्राच्या जास्त खराब झालेत, म्हणजे वापरात नसलेल्या शाळेचे शूज वगैरे ज्या आहेत ना त्याच्यावरती धूळ वगैरे भरपूर बसले. तर आता एक दिवस तिला सांगितले, तुझे शूज साफ करून ठेव, शाळासुद्धा आता चालू होईल. किती दिवस झालं तसं मी तिला सांगते, पण ती लक्षच देत नाही. आता तिचं तिलाच करायला सांगणार आहे, मी काही करणार नाही आहे. एकतर आता धुतले तर सुकणार नाही आहेत आणि तसंही ती आता स्कूलमध्ये जायला लागली ना की शूज ओलेच होतील. तर आता इथे थोडीफार मी तयार होते, केस वगैरे विंचरते. बाहेर पाऊस भरपूर आहे, पण आता चिकन आणायचे, भाजी वगैरे आणायची, तर जावंच लागेल. मी असे तयार व्हायला लागले ना की आता सात्विकला कळतं की मम्मी कुठेतरी बाहेर चालले म्हणून. तर तो ना आता माझ्या पाठूनच सारखा असा फिरतो, म्हणजे त्याला कळतं की आता ही जाणार आहे, म्हणून हातातले खेळणे वगैरे ना लांबच ठेवतो आणि मग माझ्याच पाठून, मी किचनमध्ये गेले की किचनमध्ये, बाथरूममध्ये गेले की बाथरूममध्ये, असा पाठून फिरतो. नाहीतर मग त्याला असं वाटतं ना की ही आता मला टाकून जाईल, आणि मी तसंच करते, त्याला काहीतरी खेळायला वगैरे हातामध्ये देते, नाहीतर मग फोन लावून देते. शेवटचा पर्याय फोन लावून द्यायचा. मग त्याच्यामध्ये थोडासा मग्न झाला की पटकन निघायचं. आता ना त्याला, ते बघा माझ्या पाठूनच, माझ्या पुढेच लागला आहे तो. त्याला माहिती आहे की आता ही जाणार आहे, हातामध्ये पिशवी वगैरे घेतले. मग परत त्याला येऊन मी आतमध्ये फोन लावून दिला आणि गपचूप निघून गेले. रुद्रा छान बघते, खूप छान बघते, म्हणजे कुठेही बाहेर जरी गेले ना तरी व्यवस्थित लक्ष ठेवते. आता मी परत घरी आले आणि स्वयंपाकाची तयारी. तर मसाल्यामध्ये मला कोथिंबीर, अद्रक वगैरे पाहिजे होतं, म्हणून मी मसाला फक्त भाजून गेले होते, बनवला नव्हता. तर आता आल्यानंतर ना मसाला बनवते. टोमॅटो वगैरे ते होतं, पण मी परत टोमॅटो घेऊन आले. आता भाज्यासुद्धा इतक्या महाग झालेत, म्हणून जास्त भाज्या काही घेऊन नाही आले. 2-3 भाज्या आणलेत आणि बाकी हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो हे आणले. म्हणजे कडधान्याच्या भाज्यांनासुद्धा हे टाकलं की चालतं. आता मसाला वगैरे करून घेतला, मिक्सर लगेच पुसून तो त्याच्या जागी ठेवला. आता इथे मसाल्यामध्ये कांदा, लसूण सगळं घेतलं आहे, म्हणून वेगळी फोडणी अशी नाही. तेल गरम झाल्यानंतर जो वाटून घेतलेला मसाला आहे ना तो तेलामध्ये टाकला आहे. आता आम्ही तिघंच असल्यामुळे ना एकच बनवते. रुद्राचे पप्पा असले की मग रस्सा वेगळा आणि सुकं वेगळं असं बनवावं लागतं. पण आता आम्ही खास करून आम्ही दोघींसाठी एकच, जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, म्हणजे 2 टाईम आम्हाला पुरेल असं बनवते. आता मसाला छान भाजून घेते, त्याच्यामध्ये हे सगळे सुके मसाले घालते. चिकन मसाला एव्हरेस्टचा असला की
चालतो, पण आज मला वेगळा भेटला आहे, लक्कीचा भेटला आहे. आता लक्कीचा जो मसाला असतो ना, तो बिर्याणी मसाला छान असतो, पण आज चिकन मसाला मी ट्राय करते, बघू कसं होतं आहे. तर ते एक पॅकेट मी ह्याच्यामध्ये फोडून घातलं आहे. मसाला छान भाजून घेतला आणि त्याच्यानंतर हे चिकन, आता हे चिकनसुद्धा ना 15-20 मिनटं या मसाल्यामध्ये छान भाजून द्यायचं. नाहीतर मी नेहमी कसं करते सांगू का, तेलामध्ये कांदा, लसूण, कढीपत्ता घालते आणि हळद, मीठ टाकून हे चिकन छान भाजून घेते. नंतर मग मसाले घालायचे, पाणी घालायचं. पण आता तसं नाही केलं. आता डायरेक्ट मसाले तेलामध्ये भाजला आणि त्याच्यानंतर चिकन 15-20 मिनटं मसाल्यामध्ये भाजून घेतलं ह्या आणि नंतर पाणी घातलं आहे. आता शिजवून वगैरे घेते. तोपर्यंत सात्विकला अंघोळी घालून घेतली आणि तो आता रडतो आहे. त्याला ना आता झोप आली. खरं म्हणजे उशीर झाला आहे मला स्वयंपाकसुद्धा बनवायला आणि आज उशिराच उठले, कारण का सुट्ट्या असल्यामुळे माझंसुद्धा उठणं उशिरा होतं आहे. आता इथे तो झोपला होता, त्याला झोपून दिला आणि उठल्यानंतर मग त्याला जेवण भरवलं. तर आता इथे चिकनचा रस्सासुद्धा झाला आहे. चिकन ग्रेव्ही, रस्सा नाही बोलता येणार कारण का दोन्ही टाईप केले आणि भाकरी दोघींना एक एक बनवून घेतले, म्हणजे 3 भाकऱ्या झाल्यात जर जास्त पाहिजे असेल तर, आणि भातसुद्धा बनवला आहे. तर रुद्राला जेवण वाढते आणि मी सुद्धा जेवण घेते. आता व्हिडिओ येतो आहे मंगळवारी, नाहीतर व्हिडिओ बघणारे म्हणतील की आज चिकन केलं की काय, तर नाही, रविवारी केलेलं. पण मला एडिट करायला वेळ होतो आहे कारण का सात्विक हे सगळे घरी असतात ना, त्याच्यामुळे एडिट जरी करून झालं ना तरी व्हॉइस ओव्हर द्यायला उशीर लागतो आहे, म्हणून 2 दिवसांनी व्हिडिओ आला आहे. तर आता इथे सात्विक उठला आहे आणि ते खेळणं घेतलं आहे, त्या खेळण्यासोबत खेळतो आहे, म्हणजे होडी टाईप आहे आणि पकडायलासुद्धा रशी. तर तो आता इतकी कमी जागा आहे ना तरी तो अगदी मनसोक्त मस्त खेळतो आहे, म्हणजे असं काही नाही की मोठीच जागा पाहिजे, तिथल्या तिथे छान खेळतो आहे. तर आता मी सुद्धा व्हिडिओ एडिटिंग करेल. दुपारचं झोपत नाही, आता झोपणं बंद केलं आहे, एडिटिंगचं काम करत असते. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.